मी ओंकार पाटील आज मलाड ईस्टला आलोय गणेश दादाच्या वर्कशॉपमध्ये. तर गणेश दादा काय सांगशील त्या वर्कशॉपमध्ये, कधीपासून काम चालू केलेस? काम तसं वर्षभर सुरू असतं. अच्छा. आता सीझनला लहान गणपती जानेवारीपासून हां. आणि मेच्या नंतर मोठे गणपती. याच्या नंतर मोठे गणपती. मग एक कलर वगैरे तू कधीपासून म्हणजे करणार चालू करणार वगैरे आता? आता बॉडी कलर मोठ्यांची झालेली आहे. आता शेडिंगचं काम सुरू होईल उद्यापासून. अच्छा. शेडिंग वगैरे मग काय बघायला नको मग फुल फॉर्म नाही जरा. आणि मग ह्याचं कसं काय म्हणजे धोतर वगैरे तू नेसवणार असतील ना? आता यांची बॉडी शेडिंग झाली की मग आखणीचं काम असणार. अच्छा. मग ते गोल्डन काढलं जाणार आणि मग नंतर त्याचे वस्त्र येणार. हां हां हां. आपली पाठचे बॅकग्राऊंडही असतील काय. बॅकग्राऊंड असतील मग ते पण हे धोतर वगैरे पण तूच नेसवतो का? नाही, माणसं असतात. माणसं मी असतात. नेसवतो आणि अच्छा. माणसंही असतात. अच्छा. मग दादा तुझे वर्कशॉपमध्ये किती आहे दादा इथं मलाडमध्ये? आता मला डिस्ट्रिक्टमध्ये आता माझ्याकडे तर जवळजवळ 65 गणपती आहेत. 65 गणपती गणपती. अच्छा. आणि लहान गणपती असतात ते 4-5 गणपती लहान आहेत. अच्छा. 4-5 गणपती आहे. मग हे जवळजवळ तू मोजायला गेलं तर किती असतील म्हणजे असे किती मोठे गणपती जर मोजले तर किती जवळ असतील? आमच्याकडे जवळजवळ 16 फुटापर्यंत 16 फूटपर्यंत गणपती आहे. आणि 65 गणपती आहेत. अच्छा. 65 गणपती. मग तुझं सगळ्यात मोठी मूर्ती तू कधी बनवली आत्तापर्यंत? आत्तापर्यंत मोठी म्हणजे बॅकग्राऊंड पकडून 19-20 फुटापर्यंत 19-20 फुटापर्यंत बनवले. जी बेसिक साईज असते सगळी बनवलेली आहे. अच्छा अच्छा. तर मग आता अजून बाकी आता मी खडे वगैरे ते कुठून नटून बनवतो की कसं नाही, काय? ती वेगळी माणसं ते असतात. बाहेरून माझी माणसं टीम आहे. आहे. माझी टीम आहे. अच्छा. बाहेरची माणसं नाही. अच्छा अच्छा. म्हणजे लहान गणपती लावतात तीच माणसं मोठे गणपती लावतात. अच्छा. मोठी गणपती लावतात. मग हे मग आता हे मंडळाचे असते म्हणजे मंडळ जेव्हा घ्यायला येतात तेव्हा प्रत्येक डेट भेटली असेल तुला कुठल्या डेटला गणपती माझ्या लावायला आहे? गणपतीचं आगमन 6 तारखेपासून आहे. 6 तारखेपासून सगळे पुढच्या चालू महिन्यात 6 तारखेपासून आहे. अच्छा. 6 आहे, 10 आहे, 8 आहे, 11-12 हे असे. 11-12 पासून चालू आहे. हे सगळे म्हणजे आता बघता बघता कारखाना रिकामा होणार थोड्या दिवसांनी. बरोबर. एवढी मेहनत तुझी आहे. बरोबर. वर्षभर चालू असेल कारखाना. काम वर्षभर चालतं. आता हे गणपती जवळजवळ एप्रिल मे मध्ये आम्ही काढले गेले. अच्छा. म्हणजे कच्चे बॉड्या काढले गेले. हां हां हां. मेच्या नंतर आम्ही ते गणपती जॉईन करतो. अच्छा. आणि मग लहान गणपती मग तेव्हा त्यांचं आगमन कधी असतो काय? लहान मुलं बहुतेक गणपती दिवशी जातात. आदल्या दिवशी गणपती दिवशी आहे. अच्छा. मग ह्यांचा म्हणजे महिनाभर आधी असेल ना म्हणजे असं आता किती महिना राहिला जवळजवळ असेल 10-12 जवळजवळ? दिवस पहिल्यापासून आगमन आहे. अच्छा. नाही धोतर वगैरे पण तूच नेसवतो म्हणजे बाहेरला तू सामान आणतो की कसं काय करतो म्हणजे मग जसं म्हटलं की तुझी टीम आहे म्हणजे? नाही, माझी टीम आहे ना, मग ते सगळं मॅनेज केलेलं आहे. सगळं दुसरं सांगून ठेवलेलं आहे. ते कपडे घेतात ते स्वतः घालून करतात. अच्छा. मग आखणी वगैरे म्हणजे तू स्वतः करतो आखणी वगैरे? अर्धे गणपती मी करतो. माझ्या शिकवलेला एक पोरगा आहे तो करतो. अच्छा. तो करतो. चालेल. आपलं वर्कशॉप कधीपासून चालू आहे म्हणजे किती वर्ष झाली आहे वर्कशॉपला? महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी 68 वर्ष झाली असेल. 68 वर्ष झाली म्हणजे वडिलांच्या नंतर. अच्छा. वडील करतायत काम. अच्छा अच्छा. बरोबर. प्रश्नच नाही. एवढी मोठी मूर्ती बनवायची म्हणजे काही खायचं काम नाही आहे. खूप मोठा म्हणजे खूप मस्त वाटते तुझी मूर्ती बघून. मस्त. मग आता एक पेंटिंगचा जो तू बोललास तर ते म्हणजे खडे कधी लागणार? पेंटिंग झाल्यानंतर लागणार? सगळे पेंटिंग लास्टला असतो. सर्वात लास्टला लागणार. केलेले गोल्डन मारल्याच्या नंतर खडे. नंतर खडे लागणार. अच्छा. तर मित्रांनो नक्की भेट द्या आपल्या गणेश दादाच्या चॅनलला. वर्कशॉप आहे दादाचा, नक्की भेट द्या मलाड ईस्टमध्ये. आज आपण आलेलो गणपती बघायला गणपती वर्कशॉपमध्ये मलाड ईस्टला. तो गणेश दादाच्या मूर्तीमध्ये आलेलो आपण. तर खूप छान मूर्ती काढल्यात त्याने आणि आज त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला टाईम दिला थोडासा व्हिडिओ बनवायला. ती पण खूप मोठी गोष्ट. आपण कलरच्या टायमात प्रयत्न करू इथे यायचा परत दादाच्या वर्कशॉपमध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. त्याना भाच्या उरी होई काठी कधी आंधळ्याच्या करी घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी तोल सारा जगाचाही तो सावरी राहतो धोमनी या जनी जीवनी एका पाशाणी तो सांग माबा